नमस्कार. डिजिटल जॉईंट मूव्हर्स अकॅडमीमध्ये आपलं स्वागत. मी वैद्य समीर मुकुंद परांजपे, दापोली खेर्डी येथे गेले 16 वर्ष शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतो आणि अनेक रुग्ण जे गुडघेदुखीने, नी जॉईंट ऑस्टिओ आर्थरायटिसने ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी म्हणून आपण गेले 16 वर्ष काम करतोय. या रुग्णांना विविध त्रासांना, अडचणींना सामोरं जावं लागतं आणि यामध्ये एक औषध योजना घेणे, चिकित्सा करणे, या गोष्टी निराळ्या झाल्या. पण आपल्याला नेमकं होतंय काय, आपल्याला नेमकी अडचण काय आहे, नेमका बिघाड कुठे आहे, या संबंधी रुग्णांना एज्युकेट करणं ही सुद्धा तेवढीच महत्वाची जबाबदारी आहे. त्याच्याकरता म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय, व्हिडिओ कोर्स तयार करतोय. यामध्ये आपण अनेक गोष्टी पाहणार आहोत. आता असं आपण लक्षात घेऊया की मी तुम्हाला एक शेअर करतो. इथून आपण काय काय पाहणार आहोत, कसं पाहणार आहोत. शेअर. यामध्ये तुम्हाला दिसेल की आपल्या सांध्यांच्या दुखीमध्ये आपल्या रुग्णांची मानसिकता ही समजून घ्यायला पाहिजे. सुरुवातीचा एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुमच्या गुडघ्यात दुखत असेल तर पहिला प्रश्न, मी कोणतं औषध घ्यावं, हा असायला नको. तर प्रश्न कसा असावा, माझा गुडघा मला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, नेमका बिघाड काय आहे, कुठे आहे, कसं आहे. आणि त्याला भावनिक महत्व आहे. तुमच्या गुडघ्यावर तुम्ही विश्वास ठेवायचं बंद केलंय का, कधीपासून तुमचा कॉन्फिडन्स लो झाला, ते समजून घ्यायला पाहिजे. पहिला दृष्टिकोनातला बदल हा तुम्ही समजून घ्या. जुनी धारणा कशी होती, वेदना व्हायला लागल्या की एक भीती मनामध्ये निर्माण होते. मग त्यातनं एक तर डिजनरेशन, शारीरिक आणि मानसिक नुकसान, आणि मग यामध्ये विश्रांतीची फार आवश्यकता आहे. आता तुम्ही झोपूनच राहायचं, हालचाल करायची नाही, चालायचं नाही, फिरायचं नाही, अशा स्वरूपाची मानसिकता आणि त्यातनं निर्माण होणारा अशक्तपणा, मग अधिक भीती, असे दुष्टचक्र चालू राहतं. पण नवीन जो माइंडसेट आहे तो कसा आहे बघा, तो समजून घ्या. पहिल्यांदा मूल्यांकन करा, किती प्रमाणामध्ये डिजनरेशन आहे, किती झीज झाले, स्नायूंचं वेस्टिंग किती झालंय, आणि मग परिस्थितीनुसार आपल्याला बदल करता आले पाहिजेत. मग त्याच्यासाठी हालचाली कोणत्या करायच्या ते शिकून घ्यायचं. सांध्यांना बळकटी कशी आणायची, स्नायूंना बळकटी कशी आणायची, आणि आत्मविश्वास कसा निर्माण करायचा, या संबंधी मी तुम्हाला या कोर्समध्ये शिकवणार आहे. आणि तुमचं जे ध्येय आहे ते कसं पक्क करायचं, या संबंधी मी तुम्हाला काही गोष्टी शिकवेन. की तुमच्या गुडघ्यांमध्ये जे पेन आहे त्या संबंधीची पहिल्यांदा भीती तुमच्या मनातनं दूर करणं आवश्यक आहे. आणि आपलं ध्येय काय, तर आपल्याला आपला गुडघा समजून घ्यायचा आहे, आणि त्याच्यासाठी काय करायला लागेल ते आपण पाहूया. आता यामध्ये एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे सांधा म्हणजे काय, एक सिस्टीम, म्हणजे अवयव नाही नुसता, स्ट्रक्चर नाही की ज्याला फक्त सांभाळून ठेवायचंय. तर त्याला काय करायला पाहिजे, तर एक सिस्टीम आहे आणि ती शिकून घ्यायची आपल्याला. कुठलंही यंत्र, कुठलीही सिस्टीम ही आपल्याला नीट चालवायची असेल तर शिकून घ्यावी लागते, आणि ते शिकून घेण्यासाठी म्हणून मी हा कोर्स डिझाईन करतोय. तर या पुढील कोर्समध्ये नक्की तुम्ही पुढचे पुढचे व्हिडिओ पहा, आणि या संबंधी तुम्हाला जे काही समजेल आणि रुचेल, आवडेल, ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. पुन्हा एकदा धन्यवाद. वैद्य समीर मुकुंद परांजपे.